कलियुगाची उफराटी तऱ्हा पोराने सावत्राईला घेऊन केला पोबारा. बीडमध्ये नात्याला काळीमा. कामा तुराणा न भय न लज्जा हे संस्कृत सुभाषित आपण अनेकदा ऐकलं असेल, पण त्याचा अर्थ प्रत्यक्षात कसा दिसतो हे या घटनेतून स्पष्ट होतं. बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील एका गावात हे सगळं घडलं. एक साधं सामान्य कुटुंब. बाहेरून पाहिलं तर सगळं सुरळीत वाटणारं, पण आतून ताणतणावाने भरलेलं. या कुटुंबात एक जोडपं, 2 मुलं आणि 2 मुली होत्या. काळानुसार मुलींची लग्न झाली आणि त्या आपापल्या संसारात स्थिरावल्या. घरात उरले वडील आणि त्यांची 2 मुलं. पण पती पत्नींमध्ये सतत वाद होत असल्याने परिस्थिती बिघडत गेली. शेवटी पत्नी घर सोडून गेली आणि मागील 15 वर्षांपासून ती वेगळी राहत होती. या सगळ्यात मुलांनी वडिलांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. घरात आई नव्हती, पण संसार चालू होता. मुलं शेती करत होती आणि वडिलांना हातभार लावत होती. बाहेरून पाहता सर्व काही सामान्य वाटत होतं. काळ बदलला आणि परिस्थितीने वडिलांना दुसऱ्या लग्नाचा निर्णय घ्यायला भाग पाडलं. 4 वर्षांपूर्वी त्यांनी एका परित्यक्त्या महिलेशी लग्न केलं आणि ती घरात आली. नवीन आई घरात आली आणि सगळ्यांनी तिला स्वीकारलं. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं. ती महिला घरकाम करू लागली आणि कुटुंब पुन्हा एकत्र आल्यासारखं वाटू लागलं. पण हळूहळू काहीतरी बदललं होतं. घरातले संबंध दिसायला ठीक असले तरी आतून काही वेगळं सुरू होतं. कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने गोष्टी पुढे सरकत होत्या. सावत्र आई आणि मुलगा एकमेकांच्या जवळ येऊ लागले. सुरुवातीला साधं बोलणं, मग हसणं आणि हळूहळू त्या नात्याने वेगळंच वळण घेतलं. आई आणि मुलाचं नातं हे विश्वासावर उभं असतं, पण इथे तोच विश्वास तुटत होता. मर्यादा ओलांडल्या जात होत्या आणि कुणालाही याची कल्पना नव्हती. घरातल्या इतरांना काहीतरी विचित्र जाणवत होतं, पण त्याकडे कोणी गंभीरपणे पाहिलं नाही. कारण कोणालाही वाटलं नाही की इतक्या पवित्र नात्यात असं होऊ शकतं. 12 एप्रिलचा दिवस आला. वडील मुंबईला रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेले. घरात सावत्र आई आणि मुलगा एकटे राहिले. याच वेळेची ते दोघं वाट पाहत होते का, की अचानक सगळं घडलं हे स्पष्ट नाही, पण पुढचे 3 दिवस या कथेचा टर्निंग पॉईंट ठरले. 15 एप्रिल रोजी अचानक दोघं गायब झाले. कुणालाही काही सांगितलं नाही, कोणतीही सूचना नाही, फक्त एकदम गायब. घरात खळबळ उडाली. वडील परत आले तेव्हा त्यांना धक्का बसला. बायको गायब आणि मुलगा देखील नाही. सुरुवातीला कुणालाही काही कळेना, पण हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. सावत्र आई आणि मुलगा एकत्र पळून गेले होते. ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. लोकांच्या तोंडात एकच चर्चा आहे, काय चाललंय. वडिलांची अवस्था बिकट झाली. एका बाजूला बायको पळून गेली आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा मुलगा तिला घेऊन गेला. त्यात अजून एक विचित्र गोष्ट समोर आली. पळून जाण्यासाठी त्यांनी जी मोटारसायकल वापरली ती जावयाच्या नावावर होती. म्हणजे नात्यांचा गोंधळ इतका वाढला, कोण कोणाचं काय आहे हेच समजेनसं झालं. बायको, मुलगा, जावई सगळं एकमेकात गुंतलं. या घटनेनंतर वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. माझी बायको आणि मुलगा पळून गेले आहेत असं सांगताना त्यांचा आवाज थरथरत होता. पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स सगळं तपासलं जाऊ लागलं. दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली. त्या मोटारसायकलवर ट्रॅफिक नियमभंगांचा दंड आकारला गेला होता. 16 एप्रिल रोजी सकाळी 11:56 दरम्यान तेलंगणा राज्यातील गच्चीबोली, इंदिरानगर येथे हा दंड नोंदवला गेला होता. त्यामुळे पोलिसांना दिशा मिळाली. दोघं तेलंगणात असल्याचं स्पष्ट झालं. तपास अधिक वेगाने सुरू झाला. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट होती, ही फक्त पळून जाणं नव्हतं, तर नात्यांचा पूर्णपणे भंग होता. समाजात या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली. लोकांनी संताप व्यक्त केला. हे कुठे चाललंय असा प्रश्न प्रत्येकजण विचारत होता. आई मुलाचं नातं हे पवित्र मानलं जातं, पण इथे त्या नात्यालाच तडा गेला होता. वासना आणि आकर्षणाने माणूस किती आंधळा होऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण ठरलं. या घटनेमुळे फक्त एक कुटुंब नाही, तर संपूर्ण समाज आदरला. लोकांच्या मनात भीती आणि प्रश्न निर्माण झाले. वडिलांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण झाली. बायकोला सून म्हणायचं का, असा विचित्र प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. नात्यांचा असा गुंता निर्माण झाला की त्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्यच वाटत होतं. ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते, मर्यादा आणि संस्कार यांचं महत्त्व किती मोठं आहे. कारण एकदा त्या मर्यादा तुटल्या की तो माणूस कुठे जाईल याचा काही नेम नाही. आणि म्हणूनच कामा तुराणा न भय न लज्जा हे वाक्य आज पुन्हा एकदा खरं ठरताना दिसते.